साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्क्रुटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जे 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही 2,000 का 2,500 सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते 2 लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता. त्याच्यापैकी हे 2,000-2,500 होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाई केली जात असते. हिंदीचा प्रश्न बघायचा असं आले का त्या ठिकाणी ऊसतोड ज्या महिला आहेत त्यांनी गर्भपिशवी काढली असल्याची 700पेक्षा जास्त महिलांची संख्या यावर काय नाही. खरं तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर काही चर्चा झालेली नाही. पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भातली वर्तमानपत्र असेल किंवा माध्यमांच्याकडून किंवा खाली विभाग स्तरावरनं पण माहिती प्राप्त झाली तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमबादचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं. पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत. नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता महिला व बाल विकास मंत्री अदितीताईंनी स्पष्ट केलं आहे की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळण्यामागे विलंब का झाला. तर आता बहिणींना पडलेला प्रश्न म्हणजे जर आम्हाला आता मे महिन्याचा हप्ता मिळणार तर जून महिन्याचा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार. तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला केव्हा मिळणार ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर येथे पाहू शकता एकत्रित हप्त्याचे नियोजन. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर याच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर दिले जातात. मात्र मे महिना संपूनही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तर येथे पहा मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता एकत्र देण्याचे सरकारचे नियोजन असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच मे महिन्याचे 1,500 आणि जून महिन्याचे 1,500 असे मिळून टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे. आता हे पैसे नेमके केव्हा जमा होतील तर त्यांनी म्हटलं आहे हे पैसे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी जमा होऊ शकतात. म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढे त्यांनी हे देखील म्हटलं आहे सध्याच्या स्थितीमध्ये सरकारकडून या संबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्या फ्रॉड बहिणींमुळे तुमचा हप्ता येण्यास उशीर झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य सांगा. त्याचबरोबरीनं ज्या दिवशी अधिकृत माहिती समोर येईल तुम्हाला पैसे कधी येणार तुमच्यापर्यंत ती माहिती अवश्य पोहोचविली जाईल. त्याकरिता व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा. तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.